221 मतांनी, अजिंक्य नाईक 107 मतांनी विजयी झालेले आहेत। संजय नाईक यांना 114 मतं मिळालेली आहेत। महाराष्ट्रातली प्रतिष्ठेतली ही क्रिकेटची संघटना आणि याचा संदर्भातला निकाल समोर येतोय। एमसीए अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे। अजिंक्य नाईक यांना 221 मतं मिळालेली आहेत। आमचे प्रतिनिधी रिद्देश आपल्या सोबत आहेत। रिद्देश, त्यापूर्वी अजिंक्य नाईक नेमकं काय म्हणाले ते एकदा ऐकूया। सगळे क्रिकेटर्स आम्हाला सपोर्टला होते आणि ॲक्च्युली ही दुःखाची निवडणूक होती। हा जो विजय ॲक्च्युली अमोल काळेंचा विजय, त्यांची लिगसी कंटिन्यू करण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि त्याला सक्सेस मिळाला। माननीय पवारसाहेब असतील आणि बाकी सर्वच पक्षातले राजकीय नेते जे आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यांचं पण मी खास करून धन्यवाद करेन आणि असंच क्रिकेटसाठी काम सुरू ठेवेन। आणि बाकी आमचे सगळे जे मेंबर्स आहेत ते आज इकडे उपस्थित आहेत, त्यांचं पण खास करून अभिनंदन, कारण त्यांनी माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवला। जवळपास गेली 1.5 वर्ष तुम्ही सेक्रेटरी होतात एमसीएचे, आता अध्यक्ष झालेला आहात। काय तुमची पुढची टार्गेट्स आहेत? तुम्हाला काय मुंबई क्रिकेटसाठी करायचं आहे? मुंबई क्रिकेट रिलेटेड जेवढ्या गोष्टी करता येतील, जेवढे मायक्रो लेवलला प्लॅनिंग असेल ते मोठ्यातली मोठी गोष्ट, आणि आमच्यासाठी रणजी ट्रॉफी आणि इंडियाला प्लेयर्स प्रोव्हाइड करणे हे आमचं मेन उद्दिष्ट आहे आणि मैदान क्रिकेट हे आमचा बेस आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करत राहू।